नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। मुंबई उच्च न्यायालय मार्फत शिपाई व हमाल या पदाची जाहिरात आली होती 21 मार्च 2023 ला। याच जाहिराती संदर्भात एक नवीन अपडेट आलं आहे। त्याच अपडेट संदर्भात आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, ऍडमिट कार्ड बद्दल, निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील। तर बघा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामार्फत 133 जागांसाठी जाहिरात आली होती। या जाहिरातीसाठी सर्वात आधी 5000 विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट करण्यात आलं होतं। त्यानंतर 2632 विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट करण्यात आलं होतं। अशा एकूण 7632 विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट लागली होती। त्यातून 3888 विद्यार्थ्यांना स्क्रीनिंग चाचणीसाठी पात्र ठरवण्यात आलं होतं आणि त्याच 3888 विद्यार्थ्यांना 125 रुपये स्क्रीनिंग टेस्टसाठी म्हणजे लेखी परीक्षेसाठी फी भरण्याबाबत परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलं होतं। त्याची लिंक देखील मुंबई उच्च न्यायालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली होती। त्या अनुषंगाने आता 3324 विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात आलेलं आहे। त्याची माहिती देखील मुंबई उच्च न्यायालयाकडून आता प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि 564 विद्यार्थ्यांनी फीस भरली नसल्यामुळे त्यांना रिजेक्ट करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीच्या दोन जे परिपत्रक आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तीच परीक्षा आता तुमची शिपाई व हमाल या पदाची परीक्षा आता कधी होणार आहे, कोणत्या ठिकाणी तुमची परीक्षा होणार आहे, किती तारखेला परीक्षा होणार आहे, या सविस्तर माहिती या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे। त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती पाहूया। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीचा हा पीडीएफ आहे। पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देऊ इच्छितो की आपण सर्वजण जिल्हा न्यायालयाच्या परीक्षेच्या निकाला संदर्भात वाट पाहून आहात, पण ही जिल्हा न्यायालयाची शिपाई व हमाल या पदाची अपडेट नाहीये। ही जिल्हा न्यायालयाची जाहिरात येण्याच्या आधी एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती मुंबई उच्च न्यायालयाकडून, जी फक्त शिपाई व हमाल या पदासाठीचीच होती। त्याच शिपाई हमाल या पदाकरिता आता परीक्षा अरेंज केलेली आहे। त्या पदासाठीची ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे मुंबई उच्च न्यायालयाकडून। तर आता सर्वात आधी बघूया मित्रांनो, 3324 विद्यार्थ्यांना कधी परीक्षेला बोलवलेलं आहे, काय माहिती देण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी ती पहा। या ठिकाणी पहा मित्रांनो, ही 21 मार्च 2023 ची जाहिरात आहे आणि यामध्ये काय सांगितले, खालील यादीत नावे नमूद असलेल्या चाळणी परीक्षेस पात्र उमेदवारांना असे सूचित करण्यात येते की शिपाई हमाल या पदाकरिता नियोजित केलेल्या चाळणी परीक्षेसाठी स्क्रीनिंग टेस्टसाठी इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यासंकुल, सर भालचंद्र रोड, हिंदू कॉलनी, दादर पूर्व, मुंबई 400014 या स्थळी दिनांक 5 मे 2024 रोजी स्वखर्चाने उपस्थित राहावे। तर बघा मित्रांनो, ज्या 3888 विद्यार्थ्यांना फीस भरा म्हणून मुंबई उच्च न्यायालयाकडून परिपत्रक तसेच आदेश देण्यात आले होते, त्यानुसार आता 3324 विद्यार्थ्यांनी फीस भरलेली आहे। त्याच विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बोलावण्यात आलेलं आहे। या ठिकाणी पत्ता देण्यात आलेला आहे आणि दिनांक आहे 5 मे 2024। तेही स्वखर्चाने उपस्थित राहावे अशी मुंबई उच्च न्यायालयाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत। परीक्षेचे वेळापत्रक, आसन क्रमांक आणि प्रवेशाच्या हॉल तिकीट, ऍडमिट कार्ड संदर्भातील माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाईल। ओळखीच्या पुराव्यासाठी उमेदवाराने स्वतःचे आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा वाहन चालवण्याचा परवाना किंवा पासपोर्ट पैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे। नाव बदललेले असल्यास उमेदवाराने राजपत्र किंवा विवाह नोंदणी पत्र इत्यादी किंवा त्या संबंधीचे कागदपत्र प्रवेश पत्रासोबत आणणे अनिवार्य आहे। तर बघा मित्रांनो, या 3324 विद्यार्थ्यांची यादी यासोबत जोडून दिलेली आहे। तर ही पात्र उमेदवारांची यादी आहे जे स्क्रीनिंग टेस्टसाठी पात्र झालेले आहेत, त्यांना परीक्षेसाठी हजर व्हायचं आहे 5 मे ला। आणि त्यानंतर ही दुसरी जी लिस्ट आहे त्यासोबतच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ती म्हणजे लिस्ट ऑफ कॅन्डिडेट हुज कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ प्यून हमाल ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट ऑफ बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे हॅव बीन रिजेक्टेड फॉर नॉन पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फीस ॲज पर नोटीस डेटेड 4 एप्रिल 2024। 4 एप्रिल 2024 ला जे त्यांनी नोटीस जारी केली होती, त्या नोटीसनुसार सर्व विद्यार्थ्यांना 125 रुपये परीक्षेची फीस भरा म्हणून असं नमूद करण्यात आलं होतं। ज्या विद्यार्थ्यांनी फीस भरलेली नाही त्या विद्यार्थ्यांची नावं या लिस्टमध्ये देण्यात आलेली आहेत आणि ही सदर फीस न भरल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना अपात्र करण्यात येत आहे आणि ही जवळपास 564 विद्यार्थ्यांची लिस्ट आहे। तर आता मित्रांनो, बाकीचे जे 3324 विद्यार्थी आहेत, त्या 3324 विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का ते चेक करायचं आहे। असेल तर तुम्हाला 5 मे 2024 ला परीक्षेला जायचं आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला या
परीक्षेचं हॉल तिकीट वगैरे डाउनलोड करायचं असेल तर या ठिकाणी अप्लाय ऑनलाईनचा ऑप्शन आहे, या ठिकाणी पाहून घ्या आणि अप्लाय ऑनलाईन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा जो इंटरफेस आहे तो ओपन होईल। त्या ठिकाणी तुम्ही वाचला असेल मित्रांनो, आताच मी सांगितल्याप्रमाणे की त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी प्रकाशित केलं जाईल असं सांगितलेलं आहे, म्हणजे हीच ती वेबसाईट आहे आणि याच वेबसाईटवर तुमचं हॉल तिकीट प्रसिद्ध केलं जाईल। जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन आयडी माहित नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन आयडी शोधू शकता। ईमेल आयडी टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे आणि जो सिक्युरिटी कोड आहे, कॅप्चा आहे, तो टाकून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन आयडी चेक करू शकता आणि त्यासोबतच प्रिंट ऍप्लिकेशन यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन तुमचं प्रिंट करू शकता आणि इथंच तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासंदर्भात एक टॅब ओपन होऊ शकतो आणि त्यावरच तुमचं परीक्षेचा वेळ वगैरे सर्व तुमचं नाव वगैरे सर्व तुमची माहिती असणार आहे। परीक्षेचं ठिकाण यांनी दिलेलंच आहे, परीक्षेची वेळ फक्त तुम्हाला त्या ऍडमिट कार्ड वरती पाहायला मिळेल। याबद्दल तुमचे काय अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा। ही जी लिस्ट आहे मित्रांनो ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला देऊन देईल। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। इतर नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।